शास्त्रज्ञांची नावं घेतो तसं आपल्या देशामध्ये कणाद महर्षी म्हणून होते, ज्यांनी कणाचा शोध लावला, अणूचा शोध लावला. आज आपण अणू, परत अणुबॉम्ब यासारखे ज्या आपण गोष्टी आज ऐकतोय त्या गोष्टीचा शोध, अणूचा शोध आपल्या देशामध्ये कणाद महर्षींनी हजारो वर्षापूर्वी लावलेला. त्यामुळे विज्ञान काय आपल्या भारत देशाला आणि आपल्यासारख्यांना नवीन नाहीये किंवा त्याला काही वेगळं समजायची आपल्याला गरज नाही, कारण की त्याचा उगम आणि किंवा शून्यसारखी असेल, शून्याची संकल्पना असेल, अशा बऱ्याच गोष्टी विज्ञानाच्या आपल्या देशामध्ये शोधल्या गेलेल्या आहेत. त्याचं संशोधन झालंय, ते आपल्या देशानं आपल्या जगापुढे मांडणी केलंय. त्यामुळं विज्ञानाचं महत्व खूप खूप गरजेचं आहे. जसं आपल्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये विज्ञान दिसतंय किंवा आहे, त्याच संस्कृतीचं पुढं लोकांना घाबरवण्यासाठी उपयोग केला जाऊ लागला. जसं आता आपल्या काही विद्यार्थ्यांनी हळदीचं लाल कलर झाला ते आधीच पाण्यात काहीतरी मिक्स करून ठेवायचे आणि हळद टाकली की लाल व्हायचं. मग ते म्हणायचे तुझ्यावरती बाबा काहीतरी बाधा झाली आहे, तुझ्यावरती करणी झाली आहे. पण हे विज्ञानानं त्याला उत्तर दिलं की बाबा हे असं आहे. आज आपली लहान मुलं करतात, हे विज्ञानाची देण आहे. त्यामुळे अंधश्रद्धा फोफावली, त्याला पण संपवायचं काम आपल्या विज्ञानानं केलंय. त्यामुळे विज्ञान खूप महत्वाचं आहे. हा विज्ञानाचा वापर करून तुम्ही वेगवेगळे पुढं आपल्या भविष्यामध्ये आपल्या त्या विज्ञानाचे गुण आत्मसात करून, आता AI टेक्नॉलॉजी आली आहे, आता आपल्याकडं शिक्षकांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा विज्ञान आत्मसात करून आता जे देशात चालू आहे, जे जगात चालू आहे ते आत्मसात करून आपण आता काय करतोय, जर वेगळे वेगळे मान्यवर आपल्या शाळेमध्ये बोलवले किंवा इतर कार्यक्रमात बोलवलं तर आपण नावं ठेवतोय की मोबाईल, संगणक, मैदानी खेळ कमी झालेत. मैदानी खेळ महत्वाचे आहेत. त्याच पद्धतीनं संगणक असेल, मोबाईल असेल, याला नावं ठेवण्याची आता काही गरज नाहीये. ते आता आत्मसात करून लिमिटेड कामापुरतं वापर करून ते, कारण की जग आता ते घेऊन पुढे चाललंय आणि आपण नावं ठेवत बसलोय त्या गोष्टींना. पण त्याचा लिमिटेड आणि चांगला वापर करणं महत्वाचं आहे. कारण की एखादं शस्त्र असतं ते आपल्या, एखादी तलवार जर शिवाजी महाराजांच्या हातात बघितली की आपल्याला ती आपल्या रक्षणासाठी वाटते, तसं जर इतर दुसऱ्या शत्रूंच्या हातात वाटलं तर ती आपल्यासाठी घातक ठरत असते. जसं आपला भारताचा सैनिक बंदूक घेऊन आपल्याला दिसला की आपला तो आपला वाटतो, तर पाकिस्तानचा दिसला तर आपल्याला तो शत्रू वाटतो. तसंच हा माईक जो आहे ते पण शस्त्र आहे. त्यामध्ये आम्ही चांगलं सांगितलं तर तुम्ही चांगलं ऐकणार आहे आणि वाईट टाकलं तर तुम्ही वाईट गुण घेणार आहे. त्यामुळे हे पण विज्ञानच आहे. विज्ञानाचा चांगला वापर आपल्या भविष्यासाठी आपण करावा, या ठिकाणी मी आज विनंती करतो. आणि मी जास्त वेळ तुमचा न घेता आपले आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत, प्रमुख व्याख्याते आहेत, माननीय अक्षय पुजारी सर, त्यांच्या काही कल्पना तुमच्यासाठी त्यांनी काय अभ्यास करून तुम्हाला अभ्यासासाठी जसा अभ्यास करण्यासाठी काही योजना बनवलेल्या आहेत त्या तुम्ही शांत चित्तानं ऐकाव्यात. आणि आजचा विज्ञान दिवस आज आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा केला. आणि असे प्रत्येक दिवस काय तर वेगळ्या वेगळ्या उपक्रमातून आपण साजरे करावे, एवढेच मी आज आपल्या भागातला एक तुमचा सहकारी म्हणून आशा व्यक्त करतो. आणि विज्ञान दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व शिक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही हा दिवस अशा चांगल्या पद्धतीने आणि उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला. धन्यवाद.